आता या लेक्चरला आपण वेक्टर थेरम मधील पुढचं थेरम बघत आहोत. थेरम काय बघा, प्रूव्ह दॅट द बायसेक्टर्स ऑफ द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. ठीक आहे, म्हणजे इथं काय करायचं तर जे काय बायसेक्टर्स आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत एकमेकाला, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, हे दाखवायचं आहे. आता मागच्या लेक्चरला आपण मीडियन दाखवलं, बरोबर आहे, मिड पॉईंट फॉर्म्युलाचा वापर करून. आता या लेक्चरला आपल्याला जे काय बायसेक्टर्स आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत हे दाखवायचं आहे. आणि हे दाखवत असताना जर तुम्ही मागचं थेरम बघितलं नसेल, ठीक आहे, तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले. वेक्टरचे सगळे थेरम आहेत, डिफरन्सिएशन आहे, इंटिग्रेशन, म्हणजे मॅथ्समध्ये जेवढे पण बोर्डसाठी IMP थेरम आहेत सगळ्यांची प्लेलिस्ट आहे. ठीक आहे, कारण त्या थेरमप्रमाणेच हे थेरम आहे. आता मागचं थेरम कसं आपण सोडवलेलं, तर त्या ठिकाणी आपण मिड पॉईंट फॉर्म्युला वापरलेला. ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला सेक्शन फॉर्म्युला वापरायला लागतोय. ठीक आहे, मग आता बघा समजून घ्या. आपण सुरुवात करूयात. आता डायग्रामबद्दल लिहित असताना आपण काय लिहायचं तर बघा, एकच लक्षात ठेवायचं, लेट जे पॉईंट दिसत आहेत ना त्याचे पोझिशन वेक्टर्स लिहायचे. मग लेट काय लिहिणार तुम्ही, A बार, B बार अँड C बार बी द पोझिशन वेक्टर ऑफ A, B, C रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे, म्हणजे A बार, B बार, C बार हे काय सांगा पोझिशन वेक्टर आहेत. कुणाचे तर ABC चे. ठीक आहे, ऑफ ट्रायंगल तुम्ही म्हणू शकता ABC, असं पण म्हणू शकता. ठीक आहे, यानंतर आपण काय म्हणू शकतो बघा, तर लेंथ ऑफ AB, लेंथ ऑफ AC अँड लेंथ ऑफ BC बी द XYZ असं पण असणार आहे. म्हणजे हे जे काय XYZ जे दिसतंय तुम्हाला ते काय तर ती साईडची त्या लेंथ आहे, लक्षात घ्यायचं. मग आता इथे लिहित असताना आपण काय लिहिणार तर लेट पुढं किंवा असंच लिहूयात खाली, लेंथ ऑफ साइड, लेंथ ऑफ साइड BC, AC, आणि AB. आता जसं लिहिलंय त्या पद्धतीनंच XYZ रिस्पेक्टिव्हली लिहायचं आहे. ठीक आहे, मग BC, AC, AB बी द X, Y, Z. ठीक आहे, म्हणजे हे काय सांगा लेंथ आहे, ते काय रिप्रेझेंट करतात, लेंथ रिप्रेझेंट करतात XYZ. त्यानंतर पुढं काय लिहिणार सांगा लिहित असताना, तर P हा काय असणार तुमचा तो सेंटरचा पॉईंट असणार आहे ज्या ठिकाणी हे तिन्ही बायसेक्टर काय होतात मिळत आहेत. ठीक आहे, इथपर्यंत तर लक्षात आलंय तुमच्या. ठीक आहे, आता यानंतर अजून आपण असं लिहू शकतो की AD, त्यानंतर BE, त्यानंतर CF. बघा बरं, AD, BE, CF याबद्दल पण लिहिलं पाहिजे. हे काय सांगा, हे काय तर बायसेक्टर आहेत. ठीक आहे, रिस्पेक्टिव्ह अँगलचे. मग काय म्हणणार इथं बी द बायसेक्टर ऑफ अँगल ABC रिस्पेक्टिव्हली. म्हणजे काय काय लिहिलं लक्षात आलं, पोझिशन वेक्टर्स, त्यानंतर लेंथ साईडचे XYZ आहेत ते, त्यानंतर AD, त्यानंतर BE, CF हे बायसेक्टर्स लिहिले. हे लेटमध्ये काय लिहायचं लक्षात आलंय, एवढाच पार्ट आहे. आणि हा पाठ करायची गरज आहे का नाही, तुम्ही डायग्राम जर काढली तर त्या डायग्रामवरून तुम्हाला काय म्हणजे काय काय लेटमध्ये लिहायचं हे पटकन समजून जाईल जर एकदा प्रॅक्टिस केली तर. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलंय. ओके, आता ह्या डायग्राममध्ये जर तुम्ही बघाल तर DEF हे जे पॉईंट आहेत ते काय करतायत तर साईडला डिवाइड करतायत. ठीक आहे, पण हे कुठं मिड पॉईंटमध्ये डिवाइड करतात का, किंवा असं आहे का की D हा मिड पॉईंट आहे, E हा मिड पॉईंट आहे, किंवा F हा मिड पॉईंट आहे, तर तसं नाही आहे. ते एका रेशोमध्ये त्यांना डिवाइड करतात. तर इथं आपण लिहित असताना कसं लिहिणार तर बघा, आपण लिहित असताना असं लिहूयात, देअरफॉर D डिवाइड्स BC इन रेशो, असं म्हणूयात इन रेशो. आता D हा BC ला कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करतोय तर तो डिवाइड करतोय AB ॲज टू AC मध्ये. म्हणजे कसं बघा, D डिवाइड्स BC इन रेशो AB ॲज टू काय सांगा AC. दॅट इज आपण काय म्हणू शकतो सांगा, तर यालाच आपण असं म्हणू शकतो AB ची लेंथ काय Z, AC ची लेंथ काय Y, म्हणजे थोडक्यात Z ॲज टू Y मध्ये तो डिवाइड करतोय. म्हणजे D हा पॉईंट BC ला Z ॲज टू Y मध्ये काय करतोय डिवाइड करतोय. हेच आपण कसं लिहिणार तर हेच लिहायचं असेल तर आपण असं लिहू शकतो की D बार इक्वल टू, ठीक आहे, D बार इक्वल टू बघा समजून घ्या, सेक्शन फॉर्म्युला इंटरनल डिव्हिजनचा वापरत असताना कसा वापरतो तर C जो पॉईंट आहे, ठीक आहे, त्याने कुणाला मल्टिप्लाय करतो आपण त्याच्या अपोजिटच्या जो काय रेशो असेल त्याला. मग C बार इंटू Z, मग असं म्हणूयात आपण C बार इंटू Z प्लस पुढे काय येणार आहे सांगा तर Y इंटू B बार, Y इंटू B बार आपण खाली रेशो असणार आहे Z प्लस Y, खाली काय असणार आहे Z प्लस Y. हे कळलं का तुमच्या लक्षात आलंय, हे असणार इक्वेशन नंबर आपलं 1. पण हे इक्वेशन नंबर 1 न देता मी याच्यामध्ये बदल करतो. बदल काय करतो बघा, ह्या Z प्लस Y ना मी इकडे मल्टिप्लाय करतो याला.
मग जर मी झेड प्लस वायने इकडे मल्टिप्लाय केलं तर काय होणार बघा, इथं असं येईल झेड प्लस वाय डी बार, ठीक आहे, इक्वल टू इथं काय असणार आहे सी बार झेड प्लस वाय बी बार. हे क्लिअर झालं. आता या ठिकाणी आपल्याला कशाची गरज आहे, तर या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की इथं सी बार झेड वाय इंटू बी बार हे आहे. मग इथं आपण काय घेऊ शकतो अजून, तर इथं आपण असं घेऊ शकतो एक्स इंटू ए बार. एक्स इंटू काय घेऊ शकतो ए बार. मग एक्स इंटू ए बार आपल्याला दोन्ही साईडला ॲड करावं लागेल. म्हणजे हे असं येणार बघा झेड प्लस वाय डी बार प्लस एक्स इंटू काय सांगा ए बार इक्वल टू एक्स इंटू ए बार प्लस वाय इंटू बी बार प्लस झेड इंटू सी बार येणार आहे. आणि याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणणार आहे. आणि या पद्धतीनं एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार ह्या तिन्ही, म्हणजे आता इथं कसं डी डिवाइड करतो बी सीला, त्या पद्धतीनं ईच्या ठिकाणी किंवा एफच्या ठिकाणी जसे आपण काय करणारे फॉर्म्युला वापरणारे सेक्शन फॉर्म्युले, त्यावेळेस तुम्हाला इथं एक्स ए बार वाय बी बार झेड सी बार हे RHS साईडला तयार करायचे. ठीक आहे, म्हणजे जर सपोज जसं की इथं एक्स ए बार नव्हतं, मग एक्स ए बार नव्हतं तर आपण काय केलं दोन्ही साईडला ते काय केलं ॲड केलं. त्या पद्धतीनं जर पुढच्या फॉर्म्युल्याला वाय बी बार नसेल तर वाय बी बार आपण दोन्ही साईडला काय करणार आहे ॲड करणार आहे. हे लक्षात आले. मग आता नेक्स्ट आपण बघूयात. नेक्स्ट काय इथं, तर नेक्स्ट बघा जसं डी डिवाइड करतोय बीसीला तसं काय करणार सांगा ई डिवाइड्स ए सी. मग आता इथं लिहूयात आपण ई डिवाइड्स ए सी इन रेशो काय सांगा, तर ई कुठल्या रेशोमध्ये डिवाइड करतोय, तर ए बी अपॉन आपण असं म्हणूयात बी सी किंवा सी बी, ए बी ॲज टू सी बी. ठीक आहे, बघा बरं ईला कसं डिवाइड करतोय आपण, तर ए सीला डिवाइड करणारं सी बी आणि काय सांगा ए बी असणार आहे. मग आता दॅट इज इथं आपण याला कशाने रिप्लेस करू शकतो, तर याला आपण असं रिप्लेस करू शकतो बघा झेड ॲज टू एक्स, झेड ॲज टू काय सांगा एक्स. मग आता इथं लिहित असताना आपण कसं लिहिणार आहे, तर ई बार बरोबर पुढं काय येणार आहे, तर सी इंटू झेड बार प्लस ए इंटू एक्स बार येणार आहे. ठीक आहे, किंवा ए बार इंटू एक्स येणार आहे. आणि इथं काय येणार आहे सी बार इंटू झेड येणार आहे अपॉन इथं खाली येणार आहे एक्स प्लस झेड. मल्टिप्लाय करा इकडं, मग एक्स प्लस झेड इंटू ई बार इक्वल टू ए बार एक्स प्लस सी बार झेड असणार आहे. मग या ठिकाणी कोणाची गरज आहे, तर या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला जसं इथं एक्स ए बारची गरज होती तसं तिथं वाय बी बारची गरज आहे. ठीक आहे, मग आपण इथं असं करूयात एक्स प्लस झेड ई बार प्लस वाय बी बार इक्वल टू ए बार एक्स प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार असं लिहिणार आहे. आणि याला आपण इक्वेशन नंबर 3 बनणार आहे. म्हणजे बघा इक्वेशन नंबर काय येणार इथं 3. सिमिलरली असंच आपण काय म्हणणार खाली, तर एफ डिवाइड्स ए बी इन द रेशो बी सी ॲज टू ए सी. मग इथं लिहूयात देअरफॉर एफ डिवाइड्स काय सांगा एफ कुणाला डिवाइड करतोय ए बीला. ठीक आहे, इन रेशो काय सांगा, तर इन रेशो ए सी ॲज टू बी डी, म्हणजे ए सी ॲज टू काय सांगा बी डी म्हणा किंवा डी बी म्हणा. ठीक आहे, ए सी ॲज टू बी सी. ठीक आहे, ए सी ॲज टू बी सी लक्षात घ्या इथं ए सी ॲज टू बी सी. आता काय होतं गडबडीमध्ये बघताना चुकतं लक्षात घ्या, त्यामध्ये व्यवस्थित बघायचं. मग आता इथं एफ बार इक्वल टू एफ बार जर घेतलं तर एफ बार घेतल्यानंतर बीच्या अपोजिट काय आहे वाय, म्हणजे इथं काय लिहिणार बी बार वाय प्लस एच्या अपोजिट काय एक्स आहे बरोबर, म्हणजे ए बार एक्स. ठीक आहे, आणि खाली काय येणार आहे सांगा, तर वाय प्लस एक्स येईल. आता वाय प्लस एक्सने इकडे मल्टिप्लाय करा, वाय प्लस एक्सनं मल्टिप्लाय केलं काय येणार आहे, तर इथं एक्स प्लस वाय असं करूयात आपण एफ बार इक्वल टू बी बार वाय प्लस ए बार एक्स येणार आहे. आणि दोन्ही साईडला आता काय ॲड करावं लागेल आपल्याला, तर सी बार झेड ॲड करावं लागेल. मग इथं बघा एक्स प्लस वाय एफ बार इक्वल टू ए बार एक्स प्लस बी बार वाय प्लस सी बार काय येणार झेड. इक्वेशन नंबर इथे इक्वेशन नंबर आपण काय दिलेलं 1, इथं काय देणार आहे 2 आणि इथं काय देणार सांगा 3 देणार आहे. कळतंय का. ठीक आहे, आता यानंतर फ्रॉम 1 to 3 फ्रॉम 1 2 and 3 1 2 3 वरून काय आपल्या लक्षात येतं, तर 1 2 3 वरून असं लक्षात येतं की एक जी साईड आहे ती पूर्णपणे कशी आहे सिमिलर आहे. मग आपण राहिलेल्या सगळ्या साईडला काय करू शकतो कम्पेअर करू शकतो. म्हणजे कम्पेअर केलं तर असं येईल आपल्याला झेड प्लस वाय डी बार इक्वल टू प्लस एक्स ए बार येणार आहे इक्वल टू, म्हणजे हा जो पहिला पार्ट आहे ठीक आहे तो लिहिला इक्वल टू. आता हा दुसरा पार्ट लिहिणार इथला आपण. आता हे लिहित असताना थोडीशी जागा भरपूर लागणार आहे. झेड प्लस ई बार प्लस वाय काय येणार इथं बी बार पुढं इक्वल टू.
आता हा पार्ट 3 नंबरचा काय येणार इथं एक्स प्लस वाय एफ बार प्लस पुढं काय येणार आहे तर आता या ठिकाणी माझ्या मते सी बार झेड ॲड करायचं राहून गेलं बरोबर ना लिहायचं राहून गेलं मग इथं काय येणार सांगा तर एक्स प्लस वाय एफ बार प्लस सी बार काय येणार इथं झेड येणार आहे ठीक आहे मग इथं काय येणार सांगा तर इथं येणार आहे सी बार झेड आणि इक्वल टू पुढं आहे लक्षात घ्या अजून इक्वल टू हा जो पार्ट आहे तो येणारच ए बार एक्स प्लस बी बार वाय प्लस सी बार झेड ठीक आहे आणि थ्रू आउट सगळ्यांना आपण एक्स प्लस वाय प्लस झेडने डिवाइड करणार मग सगळ्यांना जर त्यांनी डिवाइड केलं तर तुमच्या असं लक्षात येईल झेड प्लस वाय डी बार प्लस एक्स इंटू ए बार आणि जर आपण याला डिवाइड केलं एक्स प्लस वाय प्लस झेडने तर आपण इथं काय करणार तर इथं जसं आहे ना त्या पद्धतीनं ब्रॅकेट द्यायचं म्हणजे इथं जर झेड प्लस वाय असेल तर आपण ह्या दोघांना ब्रॅकेट देणार आहे ठीक आहे त्याचबरोबर पुढं काय येणार बघा तर एक्स प्लस झेड ठीक आहे इथं काय सांगा ई बार प्लस वाय काय येणार आहे बी बार आपण खाली काय येणार मग एक्स प्लस झेड एका ब्रॅकेटमध्ये प्लस वाय सेपरेट असणार आहे आता इथं काय येणार बघा बरं या ठिकाणी येणार आहे एक्स प्लस वाय ठीक आहे एफ बार प्लस सी बार झेड आपण खाली काय येणार सांगा तर खाली येणार आहे एक्स प्लस वाय प्लस झेड सेपरेटली आणि इक्वल टू साईनच्या पुढे जे आहे ए बार प्लस बी बार प्लस सी बार ठीक आहे आणि खाली एक्स प्लस वाय प्लस झेड त्या पद्धतीनंच राहणार आहे ठीक आहे आणि हे काय शो करतंय तर हे असं शो करत आहे की ह्याच्यात तीन जे बायसेक्टर आहेत ते तिन्ही बायसेक्टर काय सांगा तर एका पॉईंटमध्ये इथं येऊन मिळतात पी ज्याचं पोझिशन वेक्टर असणार आहे ठीक आहे आणि हे जर इक्वल असेल 1 2 3 हे जर इक्वल असेल तर हे तिन्ही बायसेक्टर जे आहेत ते कसे असणार आहेत कॉन्ग्रुएंट असणार आहेत ठीक आहे मग याच्या खाली फक्त एकच लिहायचं तुम्हाला इथलं की हेन्स प्रूव्ड बायसेक्टर ऑफ द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट एवढंच लिहायचं फक्त ठीक आहे आणि अतिशय सोपं आहे हा सगळ्यात कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे लक्षात घ्या तुम्ही फक्त समजून घेतलं एकदा तरी थेरम पूर्णपणे लक्षात राहणार आहे लक्षात आलं एक काम करा हे व्यवस्थित पूर्णपणे लिहून घ्या